नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, चला पटपट जॉईन व्हा. पूनम निकम जॉईन झाले. गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग. पटपट जॉईन व्हायचंय. सृष्टी साठे, सर्वेश वाकचौरे, सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षांच्या शुभेच्छा सर्वांना. तर बघा, आता आपण आजचं लेक्चर स्टार्ट करतोय मित्रांनो. काल आपण चॅप्टर स्टार्ट केला होता एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. त्यातलाच आपण पार्ट रिवाइज करतोय. काल आपण बराचसा पार्ट घेतलाय, त्यानंतरचा पार्ट आपण आता कंटिन्यू करू. तर बघा मित्रांनो, काल आपण बघितलं होतं तर कंपाऊंड्स ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचे आपण कंपाऊंड डिस्कस करतोय, ज्यामध्ये आपण डायऑक्सिजन घेतला, त्यानंतर घेतला होता आपण ऑक्साईड. त्यानंतर आता आपण नेक्स्ट जो कंपाऊंड बघतोय बघा, दॅट इज ओझोन. तर आपण सुरुवातीला कुठेतरी बघितलं होतं तर जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनचे दोन ॲलोट्रॉप असतात, एक डायऑक्सिजन असतो आणि एक ट्रायऑक्सिजन. आता जनरल काही महत्वाची माहिती लक्षात ठेवायची ह्या ओझोन बद्दल. तर काय म्हणतात ते, ओझोन इज ॲलोट्रॉपिक फॉर्म ऑफ ऑक्सिजन. इट इज प्रेझेंट इन अप्पर ॲटमॉस्फिअर अबाउट 20 किलोमीटर हाईट फ्रॉम अर्थ सरफेस. बघा, हा जो ओझोन आहे कुठं प्रेझेंट असतो म्हणतात ते, तर अप्पर ॲटमॉस्फिअर नियर अबाउट 20 किलोमीटर हाईट फ्रॉम अर्थ सरफेस, ज्याला स्ट्रॅटोस्फिअर म्हणतो. ज्या स्ट्रॅटोस्फिअर मध्ये प्रेझेंट असतो बघा मित्रांनो काय, तर ओझोन. त्यानंतर इट फॉर्म बाय द ऍक्शन ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ऑन डायऑक्सिजन. हा जो ओझोन आहे कोणापासून तयार होतो, डायऑक्सिजन. ज्या डायऑक्सिजन वर कशाची ऍक्शन झाली, अल्ट्राव्हायोलेट रेज. इथं रिॲक्शन दाखवली बघा, O2 अल्ट्राव्हायोलेट रेज मुळे त्याचं डिकम्पोजिशन होतं, दोन सेपरेट ऑक्सिजन ऍटम तयार होता. त्यानंतर हे जे ऑक्सिजन आहे, दिस ऑक्सिजन अगेन कंबाईन विथ डायऑक्सिजन, इट गिव्स O3, दॅट इज ओझोन. काय तयार होतंय तिथं, ओझोन तयार होतंय. त्यानंतर ओझोन बद्दल आणखी काही माहिती लक्षात घ्या. आतापर्यंत जे विचारलं आपण तर त्यामध्ये काय विचारलं जातं, तर ओझोन हा कुठं प्रेझेंट आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, आवाज येत नाहीये, एक मिनिट. आता येतोय आवाज भावेश? भावेश कमेंट करा, आवाज येतोय? येतोय, ओके. भावेश तुम्हाला येतोय का आवाज? तर बघा मित्रांनो, ओझोन हा ॲलोट्रॉपिक फॉर्म आहे ऑक्सिजनचा. त्यानंतर तो कुठे प्रेझेंट असतो, स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअर हा कुठे माहिती आपल्याला, काय म्हणणार आपण, नियर अबाउट 20 किलोमीटर हाईट फ्रॉम अर्थ सरफेस. हा ओझोन हा तयार होतो कोणापासून, तर डायऑक्सिजन. कोणापासून मित्रांनो, डायऑक्सिजन. देन प्युअर ओझोन इज पेल ब्ल्यू गॅस. प्युअर ओझोन हा कसा आहे म्हणतात ते, तर पेल ब्ल्यू गॅस, फिक्कट निळसर कलरचा, डार्क ब्ल्यू लिक्विड अँड व्हायलेट ब्लॅक सॉलिड. लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर त्याचा कलर डार्क ब्ल्यू असतो, सॉलिड फॉर्म मध्ये असेल तर व्हायलेट ब्लॅक. देन इट इज डायमॅग्नेटिक इन नेचर. जसं काल बघितलं होतं आपण, ऑक्सिजन हा पॅरामॅग्नेटिक आहे, तसं ओझोन हा कसा आहे मित्रांनो, तर डायमॅग्नेटिक आहे. देन ओझोन ऍक्ट ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट ॲज वेल ॲज रिड्युसिंग एजंट. ओझोन हा काय म्हणून ऍक्ट होतो मित्रांनो, ऑक्सिडायझिंग एजंट ॲज वेल ॲज रिड्युसिंग एजंट. आता ऑक्सिडायझिंग एजंट याचा अर्थ तो ऑक्सिडेशन करतो. जसं इथं काही एक्झाम्पल दाखवले बघा, हा लेड सल्फाइड आहे,
लेड सल्फाइडची रिॲक्शन आपण ओझोन सोबत केली, ते तयार झाला लेड सल्फेट, म्हणजे आता हा S होता, SO4 झाला म्हणजे ऑक्सिजन ऍड झाला मित्रांनो. या केसमध्ये आपण विचार केलं तर हा जो लेड सल्फाइड आहे PbS, त्याचं काय झालं, ऑक्सिडेशन झालं. कोणामुळे झालं, या ओझोनमुळे. म्हणून ह्या रिॲक्शन मध्ये ओझोन हा कोणता एजंट मित्रांनो, ऑक्सिडायझिंग एजंट. सेकंड एक्झाम्पल मध्ये हा जो I- आहे बघा, I- चा I2 तयार झाला. I- याचा अर्थ याचा ऑक्सिडेशन नंबर -1 आहे. या आयोडीन मधल्या आयोडीनचा 0 आहे, -1 चा 0 झाला, याचा अर्थ याचा ऑक्सिडेशन नंबर वाढला. ऑक्सिडेशन नंबर वाढला म्हणजे याचं पण काय झालं मित्रांनो, ऑक्सिडेशन. मग यामध्ये पण हा ओझोन हा कोणता एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे पोटॅशियम आयोडाइड. त्यापासून आपण विचार केला तर इथं जनरल हा जो पोटॅशियम आयोडाइड आहे यामधल्या आयोडीनचा ऑक्सिडेशन नंबर -1 आहे, या आयोडीनचा 0 आहे, म्हणजे इथं पण काय झालं मित्रांनो, त्याचा ऑक्सिडेशन. या तिन्ही रिॲक्शन मध्ये ओझोन मुळे समोरच्याचं काय झालं, ऑक्सिडेशन. जसं इथं झालं या PbS चं, इथं I- इथं Ki. त्यानंतर दिस ओझोन अल्सो ऍक्ट ऍज अ रिड्युसिंग एजंट. हा रिड्युसिंग एजंट म्हणून पण काम करतो. जसं बघा इथं घेतला आपण बेरियम ऑक्साइड BaO2. आता बघा हा बेरियम ऑक्साइड आणि आता हे दोन फॉर्म्युले लिहिलेले दिसत आहे आपल्याला बघा, BaO2 आणि एक दुसरा काय मित्रांनो, BaOA. आता या दोघांच्या नावामध्ये काय फरक आहे इकडे लक्ष द्या. आता बॅरियम माहिती आपल्याला, बॅरियम हा ग्रुप, बॅरियम कोणत्या ग्रुपमध्ये, तर बॅरियम हा ग्रुप सेकंड इलेमेंट आहे. ग्रुप सेकंड इलेमेंटची टेंडन्सी असते 2 इलेक्ट्रॉन देण्याची. मग आता बघा 2 इलेक्ट्रॉन बॅरियमने दिले, 2 ऑक्सिजन आहे, याचा अर्थ एका ऑक्सिजनने 1 इलेक्ट्रॉन घेतला, दुसऱ्याने 1 घेतला, म्हणजे एका ऑक्सिजनवर येईल 1 मायनस, दुसऱ्यावर येईल 1 मायनस. आणि ह्या केसमध्ये जर बघितलं बॅरियमने 2 इलेक्ट्रॉन दिले आणि एकाच ऑक्सिजनने 2 इलेक्ट्रॉन घेतले. आता का बरं सगळं सांगतोय मी, तर याचं नाव आणि याचं नाव आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा हा जो BaO दिसतोय त्यामधल्या ऑक्सिजनवर -2 आला, -2 आला का त्याला ऑक्साइड म्हणायचं, म्हणजे याचं नाव आहे बॅरियम ऑक्साइड. काय नाव आहे मित्रांनो याचं, बॅरियम ऑक्साइड. आणि हा BaO2 आहे त्यामधल्या ऑक्सिजनवर -1 आला मित्रांनो, काय चार्ज आला, -1. आणि -1 असला का त्याला तुम्ही पॅरॉक्साइड म्हणता. म्हणून हा BaO2 म्हणजे हा बॅरियम पेरॉक्साइड आहे आणि BaO म्हणजे बॅरियम ऑक्साइड. क्लिअर, हा कळाला सगळ्यांना, बॅरियम पेरॉक्साइड आणि बॅरियम ऑक्साइड. बघा BaO2 होता, BaO झाला, म्हणजे यातला निघून गेला ऑक्सिजन, ऑक्सिजन निघून जाणं ज्याला तुम्ही रिडक्शन म्हणता मित्रांनो. मग इथं BaO2 चं काय झालं, रिडक्शन झालं, कोणामुळं, ओझोनमुळं. इथं H2O2 होता, H2O झाला, म्हणजे H2O2 चं पण काय झालं मित्रांनो, रिडक्शन, कोणामुळं, ओझोनमुळं. मग या रिॲक्शन मध्ये, या दोन्ही रिॲक्शन मध्ये ओझोनने समोरच्याचं काय केलं मित्रांनो, रिडक्शन केलं, याला म्हणणार तुम्ही रिड्युसिंग एजंट. In both reaction, ozone act as a reducing agent. In this reaction, ozone act as a oxidizing agent. त्यानंतर बघा ओझोन जो आहे माहिती आपल्याला कुठं असतो, सांगितलं मी तुम्हाला, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असतो. पण त्या ओझोन लेअरचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जातंय. काय होतंय, कमी होत जातंय. मग त्या स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असलेला जो ओझोन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणं म्हणजे थिनिंग ऑफ ओझोन लेअर इन अप्पर ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ओझोन डिप्लेशन. काय म्हणतात त्याला, ओझोन डिप्लेशन म्हणतात. आता ओझोन डिप्लेशन म्हणजे काय, तर ओझोनचा जो लेअर आहे त्याची थिकनेस कमी होणं. आता तुम्हाला मेन कॉज विचारलं जातं ओझोन डिप्लेशनचे कॉजेस काय, तर त्याचं पहिलं कॉज आहे मित्रांनो, जे एरोप्लेन वगैरे असतात त्यातून बाहेर पडणारा एक गॅस आहे ज्याचं नाव आहे नायट्रिक ऑक्साइड. आणि हा जो नायट्रिक ऑक्साइड आहे ज्याचा फॉर्म्युला NO आहे मित्रांनो, हा नायट्रिक ऑक्साइड काय करतो, तर जो ओझोन आहे त्या ओझोनचं कन्व्हर्जन डायऑक्सिजन मध्ये करतो. नंतर सेकंड रिझन आहे त्याचं फ्रिऑन्स, म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणतो ज्याला आपण, Cl2CF2. आपण काय करतो तर सेम हा पण O3 चं कन्व्हर्जन O2 मध्ये करतो. मग तुम्हाला क्वेश्चन 2 विचारले जातात, कॉजेस ऑफ डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर. तर त्याचे कॉजेस 2 आहे, एक नायट्रिक ऑक्साइड आणि दुसरा कोणता आहे मित्रांनो, क्लोरोफ्लोरोकार्बन किंवा त्याला म्हणतो आपण फ्रिऑन्स. हे 2 कॉजेस आहे
ओझोनच्या डिप्लेशनचे. त्यानंतर इथं ओझोनचं स्ट्रक्चर दाखवलंय मित्रांनो बघा. ऑक्सिजन एका साइडने डबल बॉन्ड, दुसऱ्या साइडने सिंगल बॉन्ड. परत हे असा इकडे आला तर आपण काय करू शकतो, तर जनरल हे त्याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. हा डबल बॉन्ड इथं आला, हा बॉन्ड ब्रेक झाला. काय दाखवलंय, रेझोनेटिंग स्ट्रक्चर. हा जो ओझोन आहे त्यामध्ये लक्षात घ्या बॉन्ड अँगल 117 डिग्री आहे आणि त्याचा बॉन्ड लेंथ ही 128 पिकोमीटर आहे. कोणत्या टाईपचा मित्रांनो, 128 पिकोमीटर. त्यानंतर याचे युजेस सेवा, इट प्रोटेक्ट्स अर्थ फ्रॉम हार्मफुल UV रेज. ओझोन काय करतो, अर्थ सरफेसला UV रेज पासून प्रोटेक्ट करतो. कारण की UV रेज हे डायरेक्ट अर्थ सरफेस वरती जर पोहोचले तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम साठी ते हार्मफुल आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझमला स्किन कॅन्सर वगैरे होऊ शकता, काही आईचे प्रॉब्लेम होऊ शकता, म्हणून ते UV रेज ऍब्झॉर्ब करण्याचं काम करतं ओझोन लेअर. नंतर इट इज यूज ॲज अ स्टरलाइज एअर अँड वॉटर. एअर किंवा वॉटरचं स्टरलायझेशन म्हणजे त्याला निर्जंतुकीकरण म्हणतो आपण, ते करण्यासाठी पण यूज केला जातो ओझोन. इट ऑल्सो यूज ॲज अ ब्लिचिंग ऑइल्स, वॅक्सेस, फ्लोअर, स्टार्च, सिल्क. हे स्टार्च, सिल्क, वॅक्सेस यांचं ब्लिचिंग करण्यासाठी पण यूज केला जातो ओझोन. देन इट इज यूज ॲज अ जर्मिसाइड अँड डिसइन्फेक्टंट. काय म्हणून यूज केला जातो, जर्मिसाइड अँड डिसइन्फेक्टंट. इट ऍक्ट ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट इन मॅन्युफॅक्चर ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट, सिंथेटिक कॅम्फोर. पोटॅशियम परमॅग्नेट किंवा सिंथेटिक कॅम्फोर तयार करताना ओझोन हा काय म्हणून ऍक्ट होतो मित्रांनो, तिथं तर ऑक्सिडायझिंग एजंट. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट असणार आहे बघा, नेक्स्ट कंपाऊंड आहे सल्फरचा. जसे या अगोदर आपण आता कंपाऊंड घेतले ऑक्सिजनचे. ऑक्सिजनचे 3 कंपाऊंड आपण डिस्कस केले, डायऑक्सिजन, ऑक्साइड आणि ओझोन. आता सल्फरचे आपण कंपाऊंड घेतोय, ज्यामध्ये फर्स्ट कंपाऊंड आहे मित्रांनो सल्फर डायऑक्साइड, ज्याचा फॉर्म्युला आहे बघा SO2. आता सिंपल सल्फर डायऑक्साइड कसा तयार केला जातो, तर जी सल्फर पावडर आहे ती हवेमध्ये जर आपण बर्न केली, बर्न म्हणजे जाळली, तर तयार होतो सल्फर डायऑक्साइड. कोणता गॅस तयार होतो मित्रांनो, सल्फर डायऑक्साइड. ज्या सल्फर डायऑक्साइडच्या लॅबोरेटरी मेथड प्रिपरेशन साठी लॅबोरेटरी मेथड दिली बघा, तर बाय युजिंग सोडियम सल्फाइड SO3 Na2SO3 सोडियम सल्फाइड, याची रिएक्शन केली आपण HCl सोबत. ते एकदम सोपं आहे बा. हे 2Na आणि 2Cl, 2NaCl, नंतर हे 2 हायड्रोजन आणि यातला 1 ऑक्सिजन H2O, उरलेला SO2. काय तयार झाला मित्रांनो, सल्फर डायऑक्साइड. त्यानंतर इंडस्ट्रियल मेथड दिली बघा. इंडस्ट्रीमध्ये सल्फर डायऑक्साइड तयार केला जातो झिंक सल्फाइड बाय युजिंग झिंक सल्फाइड ऑर आयर्न सल्फाइड. झिंक सल्फाइड किंवा आयर्न सल्फाइड या दोघांचं पण काय केलं जातं मित्रांनो, ऑक्सिडेशन केलं जातं. इथं तयार होतो झिंक ऑक्साइड प्लस सल्फर डायऑक्साइड. इथं तयार होतो फेरिक ऑक्साइड प्लस सल्फर डायऑक्साइड. बघा लॅबोरेटरी मध्ये सल्फर डायऑक्साइड तयार केला जातो कोणापासून, सोडियम सल्फाइड. इंडस्ट्रीमध्ये तयार केला जातो झिंक सल्फाइड किंवा आयर्न सल्फाइड. हा जो आयर्न सल्फाइड आहे याला आयर्न पायराइट ओर पण म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो, याला आयर्न पायराइट ओर. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट असणार आहे हा जो सल्फर डायऑक्साइड आहे त्या सल्फर डायऑक्साइडच्या काही प्रॉपर्टीज. तर सल्फर डायऑक्साइड हा गॅस आहे मित्रांनो, त्याच्या काही महत्वाच्या आपण इथं रिएक्शन घेतोय. जसं हा सल्फर डायऑक्साइड आहे, व्हेन दिस सल्फर डायऑक्साइड डिझॉल्व इन वॉटर. कशात डिझॉल्व केला तो, वॉटर मध्ये. मग वॉटर मध्ये डिझॉल्व केला तर तयार होतो H2SO3. बघा H2S हे 2 आणि 1 3 H2SO3 काय म्हणता याला, सल्फरस ऍसिड. आता बघा हा जो सल्फरस ऍसिड आहे, या सल्फरस ऍसिड मधून जर तुम्ही H2O रिमूव्ह केला तर H2O रिमूव्ह केला तर काय उरल मित्रांनो, SO2. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या कंपाऊंड मधून H2O रिमूव्ह करता त्याला अनहायड्रस म्हणता. मग सल्फरस ऍसिड जर अनहायड्रस केला आपण, अनहायड्रस म्हणजे त्यातून वॉटर काढून टाकला, काय तयार होतो, सल्फर डायऑक्साइड. म्हणून सल्फर डायऑक्साइडला काय म्हणता बा, इट इज ऑल्सो कॉल्ड अनहायड्राइड ऑफ सल्फरस ऍसिड. काय म्हणतात त्याला, अनहायड्राइड ऑफ सल्फरस ऍसिड.
त्यानंतर सल्फर डायऑक्साइडच्या रिॲक्शन दिल्या बघा, NaOH सोबत रिॲक्शन केली तर तयार होतो सोडियम सल्फाइड. परत सोडियम सल्फाइडची रिॲक्शन केली तुम्ही वॉटर अँड सल्फर डायऑक्साइड तर तयार होतो सोडियम हायड्रोजन सल्फाइड. काय तयार होतो मित्रांनो? सोडियम हायड्रोजन सल्फाइड. पहिल्या स्टेप मध्ये तयार होतो सोडियम सल्फाइड, सेकंड स्टेप मध्ये तयार होतो सोडियम हायड्रोजन सल्फाइड. त्यानंतर व्हेन सल्फर डायऑक्साइड रिॲक्ट विथ क्लोरीन इट गिव्ह सल्फ्युरिल क्लोराइड. दोघं कंबाईन केले वा SO2 प्लस Cl2, SO2Cl2 ज्याला म्हणणार आपण सल्फ्युरिल क्लोराइड. मला सांगा ही पहिली जी रिॲक्शन आहे कमेंट करून तुम्ही सांगायचं. ह्या रिॲक्शन वरून तुम्हाला मी विचारलं सल्फर डायऑक्साइड हा कोणत्या टाईपचा ऑक्साइड आहे. काल आपण जे ऑक्साइड घेतले त्यानुसार आता इथं तुम्हाला रिॲक्शन लिहिली आहे. या रिॲक्शन वरून तुम्ही मला पटकन सांगायचं सल्फर डायऑक्साइड हा कोणत्या टाईपचा ऑक्साइड आहे. पटकन कमेंट करा. पटपट कमेंट करा. सिद्धी कुदळे सांगताय, बरोबर सांगितलंय सिद्धीने. रुचाने पण बरोबर सांगितलंय. यश कायस्थ बरोबर सांगताय. तर बघा हर्षिका साठे बरोबर सांगितलंय सल्फर डायऑक्साइड जेव्हा आपण वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करतो तेव्हा काय तयार झाला? ऍसिड तयार झाला. आणि काल आपण बघितलं ऑक्साइड विच गिव्हज ऍसिड व्हेन डिझॉल्व्ह इन वॉटर इज कॉल्ड ऍसिडिक ऑक्साइड. याचा अर्थ सल्फर डायऑक्साइड हा कोणत्या टाईपचा ऑक्साइड आहे मित्रांनो? ऍसिडिक ऑक्साइड. त्यानंतर बघा दिस सल्फर डायऑक्साइड ऍक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट ॲज वेल ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. आपण काय म्हणून यूज केला जातो? काय म्हणून यूज केला जातो मित्रांनो? तर हा पण यूज केला जातो रिड्युसिंग एजंट ॲज वेल ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. जसं इथं पहिलं एक्झाम्पल आहे बघा FeCl3. आता मेन चेंजेस सांगतो मी तुम्हाला. सांगा FeCl3 आहे ज्यामधला Fe आहे ज्याचा ऑक्सिडेशन नंबर +3 आहे तयार झाला. FeCl2 ज्यामध्ये Fe चा ऑक्सिडेशन नंबर +2 आहे मित्रांनो. मग बघा FeCl3 मध्ये +3 होता, FeCl2 तयार होताना +2 झाला म्हणजे ऑक्सिडेशन नंबर कमी झाला. याचा अर्थ FeCl3 चं काय झालं मित्रांनो? रिडक्शन. माहिती ना आपल्याला ऑक्सिडेशन नंबर वाढला तर ऑक्सिडेशन, कमी झाला तर रिडक्शन. याचा अर्थ या रिॲक्शन मध्ये FeCl3 चं काय झालं? रिडक्शन. कोणामुळे झालं? तर ते झालं SO2 मुळे. कोणामुळे? SO2. म्हणून या SO2 ला आपण ह्या रिॲक्शन मध्ये म्हणणार मित्रांनो रिड्युसिंग एजंट. आणि आपल्याला माहितीये रिड्युसिंग एजंटचं स्वतःच होतं ऑक्सिडेशन. मग याचं ऑक्सिडेशन झालं का आपण बघू. बघा SO2 आहे, SO2 मधल्या सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर +4 आहे. इथं H2SO4 तयार झाला, सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर +6 येईल. मग सांगा +4 चा +6 झाला याचा अर्थ ऑक्सिडेशन नंबर वाढला. ऑक्सिडेशन नंबर वाढला तर आपण काय म्हणणार मित्रांनो? ऑक्सिडेशन. म्हणजे सल्फर डायऑक्साइडचं ऑक्सिडेशन झालं, त्याने FeCl3 चं रिडक्शन केलं. म्हणजे ह्या रिॲक्शन मध्ये तो कोणता एजंट? रिड्युसिंग एजंट. आता बघा ह्या सेकंड रिॲक्शन मध्ये H2S आहे त्याचा S तयार झाला फक्त. बघा H2S म्हणजे या सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर -2 आहे. इथं फक्त सल्फर आहे याचा ऑक्सिडेशन नंबर 0 आहे. -2 चा 0 झाला म्हणजे ऑक्सिडेशन नंबर कमी झाला. सॉरी कमी नाही, -2 चा 0 म्हणजे वाढला. मग वाढला याचा अर्थ त्याचं झालं ऑक्सिडेशन. कोणाचं ऑक्सिडेशन झालं मित्रांनो? तर हा H2S आहे त्याचं झालं ऑक्सिडेशन. कोणामुळे झालं? तर ह्या SO2. मग तू म्हणणार याच्यामुळे कसं? तर बघा SO2 मधल्या सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर +4 आहे. तो किती झाला? +4 चा 0 कमी झाला याचा अर्थ त्याचं झालं रिडक्शन. त्याने समोरच्याचं केलं ऑक्सिडेशन. तसं इथं बनवा FeCl2 म्हणजे Fe चा +2, इथं FeCl3 म्हणजे +3. ऑक्सिडेशन नंबर कमी झाला याचा अर्थ FeCl2 चं झालं रिडक्शन. कोणामुळं? SO2 मुळे. याचा अर्थ बघा मित्रांनो या पहिल्या रिॲक्शन मध्ये SO2 मुळे समोरच्याचं झालं
रिडक्शन, इथं झालं ऑक्सिडेशन. म्हणून आपण काय म्हणणार, या पहिल्या रिएक्शन मध्ये SO2 हा रिड्युसिंग एजंट आहे आणि सेकंड रिएक्शन मध्ये SO2 हा कोणता एजंट आहे तर ऑक्सिडायझिंग एजंट. त्यानंतर SO2 चं स्ट्रक्चर दिलंय मित्रांनो, तर SO2 मॉलिक्यूल जो आहे त्यामध्ये सेंट्रल ऍटम आहे सल्फर, ज्याचं हायब्रिडायझेशन होतं sp2. व्यवस्थित लक्ष द्या, कोणतं हायब्रिडायझेशन होतं त्याचं sp2 हायब्रिडायझेशन होतं. सल्फर ऑक्सिजन असं दोन्ही साइडने डबल बॉन्ड असता, पण इथं रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवलंय. इथं आपण असा विचार केला तर दोन्ही साइडने ही लोन पेअर ऐवजी इथं आपण असा डबल बॉन्ड लिहू शकतो. आणि दोन बॉन्ड डबल बॉन्ड लिहिले तर हा जो सल्फर आहे त्याच्यावर काय येते मित्रांनो तर एक लोन पेअर येते. काल सांगितलं होतं मी तुम्हाला सल्फरचे कंपाऊंड कसे ओळखायचे. सल्फरने जर 2 बॉन्ड तयार केले 2 लोन पेअर, 4 बॉन्ड तयार केले 1 लोन पेअर, 6 बॉन्ड तयार केले लोन पेअर येणार नाही. बघा, द मॉलिक्यूल ऑफ SO2 हॅज अँग्युलर स्ट्रक्चर. कोणत्या टाईपचा स्ट्रक्चर आहे, अँग्युलर स्ट्रक्चर आहे, ज्यामध्ये ऑक्सिजन सल्फर ऑक्सिजन म्हणजे OSO हा जो बॉन्ड अँगल आहे तो किती मित्रांनो 119.5 डिग्री. आता sp2 हायब्रिडायझेशन आलं का बॉन्ड अँगल 120 डिग्री येतो, पण इथं ह्या सल्फरवर ही लोन पेअर असल्यामुळे हा बॉन्ड अँगल कमी झाला 5 डिग्रीने 119.5. बघा, हायब्रिडायझेशन कोणतं आहे sp2. नंतर SO डबल बॉन्ड अरायजेस फ्रॉम d पाय p पाय बॉन्डिंग. कोणत्या टाईपचं, एकाचं d ऑर्बिटल दुसऱ्याचं p ऑर्बिटल, म्हणजे सल्फरचं d ऑर्बिटल आणि ऑक्सिजनच्या p ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉनची शेअरिंग होऊन पाय बॉन्ड तयार होता. आता महत्वाचं काय लक्षात ठेवा तुम्ही, हायब्रिडायझेशन लक्षात घ्या, बॉन्ड अँगल लक्षात घ्या, त्याचा शेप लक्षात घ्या. एवढ्या 3 वरती क्वेश्चन विचारले जाते. सांगा, सल्फर डायऑक्साइड मध्ये सेंट्रल ऍटम सल्फर, हायब्रिडायझेशन sp2, बॉन्ड अँगल 119.5 आणि जिओमेट्री कोणती मित्रांनो त्याची अँग्युलर. क्लिअर, कळालं सगळ्यांना सल्फर डाय ऑक्साइड. त्यानंतर बघा नेक्स्ट जो पॉइंट असणार आहे दॅट इज ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर. आता अगोदर मी ऑक्झो ऍसिडचा मिनिंग सांगतो मित्रांनो. ऍसिड म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्याच्यामध्ये H+ आयन असता. ऑक्झो याचा अर्थ ऑक्सिजन असलेला ऍसिड. ऑक्झो याचा अर्थ काय, ऑक्सिजन असलेला ऍसिड. मग ऍसिड म्हणजे H+ आहे. मग आता बघा, या ऑक्झो ऍसिड मध्ये सल्फरच्या ऑक्झो ऍसिड मध्ये कोण कोण पाहिजे तर सल्फर पाहिजे, हायड्रोजन पाहिजे आणि ऑक्सिजन पाहिजे. कळालं ना सगळ्यांना, ऑक्झो ऍसिड म्हणजे ऑक्सिजन असलेला ऍसिड. मग सल्फरचा ऑक्झो ऍसिड म्हणजे सल्फर आहे, ऑक्सिजन आहे आणि हायड्रोजन आहे. तर बघा, सल्फरचे वेगवेगळे ऑक्झो ऍसिड आहे. जसं पहिला दिला सल्फरस ऍसिड H2SO3. बघा, H2S 1 2 3 H2SO3 स्ट्रक्चर दिले डबल बॉन्ड OA, इकडं OH, इकडं OH आणि इकडं लोन पेअर आहे. काय नाव ऍसिडचं, सल्फरस ऍसिड. मग तुम्हाला विचारलं हाऊ मेनी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट ऑन सल्फर ऍटम इन सल्फरस ऍसिड. तर किती लोन पेअर आहे मित्रांनो, 1 लोन पेअर. आता मला सांगा, जो सल्फरस ऍसिड आहे त्यापासून किती H+ आयन तयार होते, कमेंट करा पटकन. सल्फरस ऍसिड पासून किती H+ आयन तयार होतील सांगा. सल्फरस ऍसिड पासून किती H+ आयन तयार होतील. पूनम निकम सांगताय पटकन, बाकीच्यांनी सांगायचं. पूनमने बरोबर सांगितलंय, अक्षय गाडेकरने बरोबर सांगितले, सिद्धीने पण बरोबर सांगितलंय. तर बघा, पृथ्वीराजने पण बरोबर सांगितलंय. सल्फरस ऍसिड मध्ये आता कोणत्या पण ऍसिड पासून किती H+ तयार होता तर बघा, इथं OH बॉन्ड, हा OH बॉन्ड ब्रेक झाला, इथं एक H+ आणि इथं एक H+, म्हणजे किती H+ तयार होतील मित्रांनो 2. मग 2 H+ याचा अर्थ हा डायबेसिक ऍसिड आहे. कोणता आहे हा, डायबेसिक ऍसिड. दुसरा आहे बघा सल्फ्युरिक ऍसिड. माहिती आहे आपल्याला, हा तर H2SO4 याचं स्ट्रक्चर आहे बघा, S डबल बॉन्ड O, परत डबल बॉन्ड OH OH. यापासून पण किती H+ तयार होतील मित्रांनो 2. त्यानंतर तिसरा आहे बघा डाय किंवा त्याला पायरोसल्फ्युरिक ऍसिड, म्हणजे डायसल्फ्युरिक ऍसिड किंवा पायरोसल्फ्युरिक ऍसिड.
ज्याचा फॉर्म्युला H2SO7, याला दुसरं पण एक नाव आहे मित्रांनो ओलियम. काय म्हणतात त्याला? ओलियम. याचं स्ट्रक्चर इथं दिलंय बघा, S डबल बॉन्ड O, इकडं परत डबल बॉन्ड OH. तर सेम तसंच इकडं पण आहे S डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड OH, आणि मध्ये ते अटॅच झाले ऑक्सिजन ऑक्सिजन सिंगल बॉन्डने. चौथा आहे बघा पर ऑक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड, ज्याचा फॉर्म्युला H2SO5 बघा, S डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड OH, आणि इकडं OOH. त्यानंतर पर ऑक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड H2S2O8 बघा, H2 काय म्हणणार आपण इथं H2, नंतर S2 आणि O बघा, आता 1 2 3 4 5, इथं H2S2O5 येईल. आणि शेवटचा आहे मित्रांनो थायोसल्फ्युरिक ऍसिड. या थायोसल्फ्युरिक ऍसिड वर क्वेश्चन विचारलाय मित्रांनो. तर या थायोसल्फ्युरिक ऍसिड याचं स्ट्रक्चर आहे H2S2O3, ज्यामध्ये दिसतंय तुम्हाला S डबल बॉन्ड S, S डबल बॉन्ड O, OH OH. आता क्वेश्चन काय विचारलाय ते लक्षात घ्या. आता सगळे ऑक्झो ऍसिड जर बघितले मित्रांनो, तर सगळ्या ऑक्झो ऍसिड मध्ये तुम्हाला सल्फर ऑक्सिजन डबल बॉन्ड दिसतो. या बाकीच्या सगळ्यामध्ये कोणता? सल्फर ऑक्सिजन डबल बॉन्ड. पण या थायोसल्फ्युरिक मध्ये सल्फर सल्फर डबल बॉन्ड आहे. काय मित्रांनो तिथं? सल्फर सल्फर डबल बॉन्ड. तर मग विचारतात ते इन विच ऑफ द फॉलोइंग ऑक्झो ऍसिड सल्फर सल्फर डबल बॉन्ड इज प्रेझेंट. मग सल्फर सल्फर डबल बॉन्ड कोणामध्ये मित्रांनो? थायोसल्फ्युरिक ऍसिड. तर हे ऑक्झो ऍसिड होते कोणाचे? सल्फरचे. किती बघा 6 ऑक्झो ऍसिड आहे. त्याचे फॉर्म्युले स्ट्रक्चर वगैरे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर नेक्स्ट जो कंपाऊंड असणार आहे सल्फरचा, दॅट इज सल्फ्युरिक ऍसिड. माहिती आहे सगळ्यांना सल्फ्युरिक ऍसिड, ज्याचा फॉर्म्युला H2SO4, ज्याला तुम्ही किंग ऑफ केमिकल म्हणता. जे केमिकल आहे त्या सगळ्या केमिकल मधला एकदम स्ट्रॉंग केमिकल आहे कोणता? सल्फ्युरिक ऍसिड. बघा सल्फ्युरिक ऍसिड प्रिपरेशनची जी मेथड आहे त्या मेथडला म्हणता कॉन्टॅक्ट प्रोसेस. काय म्हणता मित्रांनो त्याला? कॉन्टॅक्ट प्रोसेस. कॉन्टॅक्ट प्रोसेस मध्ये सल्फ्युरिक ऍसिड तयार केला जातो कोणापासून? तर बाय युजिंग सल्फर डाय ऑक्साइड. कोणाचा यूज करून? सल्फर डाय ऑक्साइड. तर वेगवेगळ्या स्टेप्स आहे, ज्यामध्ये पहिली स्टेप दिली बघा प्रिपरेशन ऑफ सल्फर डाय ऑक्साइड. आता अगोदर ते म्हणतात सल्फर डाय ऑक्साइड कसा तयार केला जातो? तर सिंपल आहे, सल्फर पावडर त्याचं ऑक्सिडेशन केलं म्हणजे एअर मध्ये त्याला ऑक्सिजन सोबत हीट दिली तर तयार होईल सल्फर डाय ऑक्साइड. किंवा और जो आयर्न सल्फाइड आहे FeS2, त्याचं जरी ऑक्सिडेशन केलं तरी काय तयार होतो मित्रांनो? सल्फर डाय ऑक्साइड. त्यानंतर तयार झालेला जो सल्फर डायऑक्साइड आहे मित्रांनो तो इम्प्युअर असतो, त्यात बऱ्याचशा इम्प्युरिटी प्रेझेंट असतात. म्हणून मग तो जो सल्फर डायऑक्साइड आहे त्याचं प्युरिफिकेशन केलं जातं. काय केलं जातं? त्याचं प्युरिफिकेशन. त्यानंतर जो प्युअर सल्फर डायऑक्साइड तयार झाला त्या प्युअर सल्फर डायऑक्साइडचं ऑक्सिडेशन केलं जातं. मग ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन ऍड केला जातो SO2A. मग एक ऑक्सिजन ऍड झाला SO3, मग 2 SO2A, मग 2 ऑक्सिजन आपण O2 ऍड केला, तयार झाला 2SO3, ज्यामध्ये कॅटॅलिस्ट म्हणून यूज केला जातो मित्रांनो V2O5, दॅट इज व्हॅनेडियम पेंटाऑक्साइड. आणि ही एक्झोथर्मिक रिएक्शन आहे, ज्यामध्ये 196.6 किलो जूल एवढी हीट काय होते? बाहेर पडते. बघा पहिल्या स्टेप मध्ये काय तयार केला? सल्फर डायऑक्साइड. कोणापासून? सल्फर किंवा आयर्न पायराइड पासून किंवा आयर्न सल्फाइड पासून तयार झालेला जो सल्फर डायऑक्साइड आहे त्याचं काय केलं? प्युरिफिकेशन केल्यानंतर त्याचं केलं आपण ऑक्सिडेशन. आता इथं 2 SO2 का बरं घेतले कळालं सगळ्यांना? कारण O2 आपल्याला ऍड करायचा आहे. सांगा ऑक्सिडेशन झाल्यानंतर तयार झाला सल्फर ट्राय ऑक्साइड. तयार झालेला जो सल्फर ट्राय ऑक्साइड आहे बघा त्याची रिएक्शन केली जाते सल्फ्युरिक ऍसिड, तयार होतो ओलियम. याच्यावर आपण क्वेश्चन विचारलाय. ओलियमचा फॉर्म्युला विचारला जातो H2S2O7. आणि तयार झालेला जो ओलियम आहे त्या ओलियमचं डायल्युशन केलं जातं म्हणजे त्याच्यात वॉटर ऍड केला जातो, तयार होतो सल्फ्युरिक ऍसिड. काय तयार होतो मित्रांनो? सल्फ्युरिक ऍसिड. तर अशा 4 स्टेप आहे. पहिल्या स्टेप मध्ये सल्फर डायऑक्साइड तयार केला जातो,
दुसऱ्या स्टेपमध्ये त्याचं प्युरिफिकेशन केलं जातं, तिसऱ्या स्टेपमध्ये त्याचं ऑक्सिडेशन केलं जातं. ऑक्सिडेशन बघा, अगोदर सल्फर डायऑक्साईड तयार कसा होतो, तर सल्फर किंवा आयर्न सल्फाइड ओर Fe2S4. त्यानंतर तयार झालेला जो सल्फर डायऑक्साईड आहे त्याचं प्युरिफिकेशन, मग हा जो सल्फर डायऑक्साईड आहे त्याचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर तयार होतो सल्फर ट्राय ऑक्साईड. सल्फर ट्रायऑक्साईड पासून तयार केला जातो ओलियम, आणि ह्या ओलियम मध्ये वॉटर ऍड करून तयार केला जातो सल्फ्युरिक ऍसिड. कोणती प्रोसेस आहे मित्रांनो, ही कॉन्टॅक्ट प्रोसेस. कोणाच्या प्रिपरेशन साठी यूज केली जाते, तर सल्फ्युरिक ऍसिड. आता सल्फ्युरिक ऍसिडच्या काही प्रॉपर्टी आहे, जसं इट इज कलरलेस, डेन्स, ऑइली, लिक्विड. कोणत्या फॉर्म मध्ये असतं, हे लिक्विड आहे. जे कलरलेस आहे त्याला डेन्सिटी आहे, ऑइली लिक्विड आहे. देन इट फ्रीजेस ॲट 283 केल्विन अँड बॉइल्स ॲट 611 केल्विन. फ्रीजिंग पॉइंट दिला 283 केल्विन, बॉइलिंग पॉइंट दिला 611 केल्विन. इट इज हायली विस्कस ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. कसं आहे म्हणतात, ते जास्त विस्कस आहे, चिकट आहे. कशामुळं, हायड्रोजन बॉन्डिंग मुळे. त्यानंतर इट इज डायबेसिक ऍसिड. बघा, हा H2SO4 आहे, त्याचं जर तुम्ही डिसोसिएशन केलं तर 2H+ आणि SO4 मायनस 2H+ तयार झाले, म्हणून याला डायबेसिक ऍसिड म्हणतात. देन इट हॅज लो व्होलॅटिलिटी, लो व्होलाटाईल आहे. त्यानंतर इट हॅज स्ट्रॉंग ऍसिडिक कॅरेक्टर. हा कोणत्या टाईपचा ऍसिड आहे, स्ट्रॉंग ऍसिड आहे. याचा अर्थ डिसोसिएशन कॉन्स्टंट जो आहे मित्रांनो, त्या डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिडची व्हॅल्यू काय असणार आहे, जास्त असणार या सल्फ्युरिक ऍसिड साठी. इट हॅज स्ट्रॉंग अफिनिटी फॉर वॉटर, म्हणजे वॉटर कडे याचं जास्त अट्रॅक्शन आहे, वॉटर. सो इट हॅज एबिलिटी ऍक्ट ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. काय म्हणून ऍक्ट होतो हा, ऑक्सिडायझिंग एजंट. इट ऑल्सो ऍक्ट ॲज अ डिहायड्रेटिंग एजंट. डिहायड्रेटिंग एजंट म्हणजे काय, डिहायड्रेटिंग एजंट म्हणजे काय करणारा, तर रिमूव्हल ऑफ वॉटर. म्हणजे हा जो सल्फ्युरिक ऍसिड आहे तो आपण एखाद्या कंपाऊंड मध्ये टाकला तर त्या कंपाऊंड मधला वॉटर हा रिमूव्ह करू शकतो. जसं इथे एक्झाम्पल दिलं बा, केन शुगर C12H22O11, किंवा त्याला तुम्ही काय म्हणता मित्रांनो, सुक्रोज. आणि ह्या सुक्रोज मध्ये आपण सल्फ्युरिक ऍसिड ऍड केला तर बघा यातलं वॉटर सेपरेट झालं, याचा अर्थ काय उरलं, फक्त कार्बन. मग ह्या प्रोसेसला आपण काय म्हणणार, डिहायड्रेशन. कोणाचं डिहायड्रेशन केलं आपण, केन शुगर. चेरिंग प्रोसेस म्हणता या प्रोसेसला, ज्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड हा काय म्हणून ऍक्ट होतो, डिहायड्रेटिंग एजंट. बघा, ऑक्सिडायझिंग एजंट पण आहे, डिहायड्रेटिंग एजंट पण आहे. कोणत्या टाईपचा ऍसिड आहे, स्ट्रॉंग ऍसिड आहे. नंतर आपण म्हणणार डायबेसिक ऍसिड आहे. त्यानंतर याचे काही युजेस दिले बघा, जसं इट इज रिगार्डेड ॲज किंग ऑफ केमिकल. काय म्हणतात त्याला, किंग ऑफ केमिकल. इट इज यूज इन मॅन्युफॅक्चर ऑफ फर्टिलायझर्स. काही फर्टिलायझर्स तयार करण्यासाठी याचा यूज केला जातो, जसं अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट. देन इट इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ पिगमेंट्स, पेंट्स अँड डाईज. पिगमेंट तयार करण्यासाठी, पेंट किंवा डाय तयार करण्यासाठी यूज केला जातो. इट इज यूज इन डिटर्जंट इंडस्ट्री, इन लेड स्टोरेज बॅटरी. कशामध्ये, लेड स्टोरेज बॅटरी. बघितलं होतं आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर मध्ये, जी लेड लेड सेल आहे, बघितलं होतं लेड अॅक्युम्युलेटर. त्या लेड अॅक्युम्युलेटर मध्ये H2SO4 यूज केला जातो. H2SO4 हा काय म्हणून यूज केला जातो तिथं, तर इलेक्ट्रोलाइट. काय, इलेक्ट्रोलाइट. देन sulfuric acid is commonly used as a laboratory reagent. It is also used as a dehydrating agent. It works as a oxidizing agent used in petroleum refining and preparation of nitrocellulose product. कशासाठी, तर हे वेगवेगळे युजेस दिले कोणाचे, सल्फ्युरिक ऍसिड. त्यानंतर बघा आपण नेक्स्ट पॉइंट कडे जातोय, दॅट इज ऑक्साइड्स ऑफ हॅलोजन. हॅलोजन माहिती मित्रांनो आपल्याला, यावर पण महत्वाचे क्वेश्चन विचारले जातात. हॅलोजन म्हणजे ग्रुप 17 इलेमेंट, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन,
आयोडीन अँड अस्टेटाइन. आता ऑक्साईड म्हणजे काय, कोणासोबत कंबाईन होतील, हे ऑक्सिजन सोबत. तर बघा फ्लोरीन 2 ऑक्साईड तयार करतो, OF2 आणि O2F2. इकडे लक्ष द्या. आता फ्लोरीनचे 2 ऑक्साईड कोणते, OF2 आणि O2F2. मला सांगा मित्रांनो, ऑक्सिजन आणि फ्लोरीन दोघांपैकी इलेक्ट्रोनिगेटिव्ह जास्त कोण आहे, तर फ्लोरीन आहे. म्हणून ह्या 2 कंपाऊंडला ऑक्साईड नाही म्हणत मित्रांनो, फ्लोरीन ऑक्साईड असं नाही म्हणत, तर याला ऑक्सिजन फ्लोराईड म्हणतात. काय म्हणतात त्याला, ऑक्सिजन फ्लोराईड. फ्लोराईड का बरं म्हणतात, तर फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. याचा अर्थ मायनस चार्ज हा फ्लोरीनवर आहे, ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणून याला ऑक्सिजन फ्लोराईड म्हणतात. मग इथं जसं विचारलं तुम्हाला, OF2 मध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती, +2 येईल. कारण एका फ्लोरीनचा आपल्याला माहिती आहे, फ्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर नेहमी -1 असतो. ह्या ऑक्सिजनचा येईल +1. म्हणून यांना ऑक्साईड नाही म्हणणार, तर यांना आपण फ्लोराईड म्हणणार. बघा क्लोरीन हा वेगवेगळ्या टाईपचे ऑक्साईड तयार करतो, Cl2O, ClO2, Cl2O6, Cl2O7. आणि हे जे सगळे ऑक्साईड आहे मित्रांनो, ऑल ऑक्साइड्स आर ऍसिडिक इन नेचर. ब्रोमीन 3 टाईपचे ऑक्साईड तयार करतो, Br2O, BrO2, BrO3. आयोडीन 3 ऑक्साईड तयार करतो, I2O4, I2O5, I2O7. आता तुम्हाला फॉर्म्युला दिला, त्यामधल्या हॅलोजनचा तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर शोधता आला पाहिजे. जसं तुम्हाला विचारलं ClO2, इकडे बघा ClO2 मधला जो क्लोरीन आहे त्या क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर सांगा. मग आपल्याला माहिती एका ऑक्सिजनचा असतो -2, 2 ऑक्सिजन आहे -4, याचा अर्थ ह्या क्लोरीनचा +4. कळलं. त्यानंतर ही माहिती लक्षात घ्या, ऑल ऑक्साइड्स ऑफ क्लोरीन आर पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. क्लोरीनचे हे जे ऑक्साइड आहे मित्रांनो, काय म्हणून यूज केला जाता, पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. ClO2 and Cl2O are used as a bleaching agent. यावर क्वेश्चन विचारलाय. ClO2 and Cl2O काय म्हणून यूज केले जातात मित्रांनो, ब्लिचिंग एजंट. ब्लिचिंग एजंट म्हणजे कलर रिमूव्ह करण्यासाठी. कशा कुठं पेपर इंडस्ट्री, पल्प, टेक्सटाईल अँड वॉटर ट्रीटमेंट यामध्ये ते काय म्हणून यूज केले जातात, तर ब्लिचिंग एजंट. देन I2O5 इज पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट अँड यूज टू डिटरमाइन अमाऊंट ऑफ कार्बन मोनॉक्साईड. काय मोजण्यासाठी, कार्बन मोनॉक्साईडचा अमाऊंट डिटरमाइन करण्यासाठी यूज केला जातो हा I2O5. कोणाचा ऑक्साईड, हा आयोडीनचा आहे. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट असणार आहे मित्रांनो, तर जे ग्रुप 17 इलेमेंट आहे त्यांचे आपल्याला काही कंपाऊंड डिस्कस करायचे. जसं पहिला कंपाऊंड आहे क्लोरीन. ज्या क्लोरीनचा फॉर्म्युला माहिती आपल्याला Cl2 आहे. मग क्लोरीनच्या प्रिपरेशन मेथड दिल्या आहे, तर बाय युजिंग MnO2 मॅग्नेज डाय ऑक्साइड. मग बघा मॅग्नेज डायऑक्साइड रिॲक्ट विथ हायड्रोजन क्लोराईड. मग 4 मॉलिक्यूल घेतले आपण HCl चे. मग हा Mn आणि यातले 2 Cl, Mn, Cl2, उरलेले 2 Cl, Cl2 तयार होईल आणि हे 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन कंबाईन होऊन 2H2O. त्यानंतर महत्वाची एक प्रोसेस आहे बघा, ही प्रोसेस लक्षात घ्या. क्लोरीन तयार करण्याची जी प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसला म्हणतात डेक्कॉन प्रोसेस. डेक्कॉन प्रोसेस मध्ये क्लोरीन हा तयार केला जातो बाय युजिंग हायड्रोजन क्लोराईड. ज्या हायड्रोजन क्लोराईडचं ऑक्सिडेशन केलं जातं इन प्रेझेन्स ऑफ क्युप्रस क्लोराईड. मग बघा 4HCl + O2. मग आपल्याला कळायला पाहिजे हे 4 हायड्रोजन आणि हे 2 ऑक्सिजन 2H2O, उरले 4 क्लोरीन. मग 4 क्लोरीन म्हणजे 2Cl2. मग मी विचारलं क्लोरीन तयार करण्याची प्रोसेसचं नाव काय, डेक्कॉन प्रोसेस. डेक्कॉन प्रोसेस मध्ये क्लोरीन तयार केला जातो कोणाचा यूज करून, HCl. HCl चं काय केलं जातं मित्रांनो, ऑक्सिडेशन. देन इट इज ग्रीनिश येलो गॅस. बघितलंय आपण क्लोरीन हा कोणत्या कलरचा गॅस आहे, ग्रीनिश येलो गॅस विथ पंजंट अँड सफोकेटिंग ऑर्डर. म्हणजे त्याची ऑर्डर ही एकदम बॅड स्मेल असणार आहे. त्यानंतर इट इज सोल्युबल इन वॉटर. क्लोरीन कशात सोल्युबल आहे, वॉटर मध्ये. वॉटर मध्ये सोल्युबल असेल तर त्याला क्लोरीन वॉटर म्हणतात. मग क्लोरीन वॉटर म्हणजे कोणा दोघांचं मिक्सचर मित्रांनो, क्लोरीन प्लस वॉटर. जसं ब्रोमीन वॉटर आपण ऐकलंय, ब्रोमीन प्लस वॉटर.
त्यानंतर जो क्लोरीन आहे बघा, त्या क्लोरीनच्या रिॲक्शन दिल्या आहे, तर क्लोरीन रिॲक्ट विथ मेटल नॉन मेटल, जसं इथं ॲल्युमिनियम सोबत रिॲक्ट झाला ॲल्युमिनियम क्लोराईड AlCl3, फॉस्फरस सोबत रिॲक्ट झाला फॉस्फरस ट्रायक्लोराईड PCl3, सोडियम सोबत रिॲक्ट झाला सोडियम क्लोराईड, सल्फर सोबत रिॲक्ट झाला सल्फर मोनोक्लोराईड S2Cl2. या रिॲक्शन वर एवढे क्वेश्चन नाही मी विचारले मित्रांनो, त्यामुळे मी या फास्ट तुम्हाला रिवाइज करून देतोय. Fe+3Cl2 काय तयार झाला FeCl3 फेरिक क्लोराईड. व्हेन क्लोरीन रिॲक्ट विथ एक्सेस अमोनिया, म्हणजे अमोनिया जास्त घेतला क्लोरीन कमी घेतला, तयार होतो अमोनियम क्लोराईड. काय तयार होतो अमोनियम क्लोराईड. बट व्हेन, आता जसं इथं अमोनिया एक्सेस होता, आता आपण अमोनियाचा एकच मॉलिक्यूल घेतला आणि एक्सेस काय घेतला मित्रांनो क्लोरीन घेतला. जसं इथं क्लोरीन कमी घेतले अमोनिया जास्त घेतला अमोनियम क्लोराईड. आता इथं क्लोरीन जास्त घेतले अमोनिया कमी घेतले तर तयार होतो इथं नायट्रोजन ट्रायक्लोराईड. हे दोन लक्षात घ्या तुम्ही फक्त. एक्सेस अमोनिया घेतला अमोनियम क्लोराईड, क्लोरीन एक्सेस घेतला नायट्रोजन ट्रायक्लोराईड. कोणासोबत रिॲक्शन लिहिली आपण क्लोरीनची, तर अमोनिया सोबत. त्यानंतर व्हेन क्लोरीन रिॲक्ट विथ सोडियम हायड्रॉक्साईड, बघा कोल्ड ऑर डायल्यूट घेतला तर तयार होतो NaCl प्लस NaOCl. ह्या NaOCl ला सोडियम हायपोक्लोराईड म्हणतात. काय म्हणतात त्याला सोडियम हायपोक्लोराईड. आणि हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड NaOH सोबत रिॲक्शन केली तर NaCl नंतर NaClO3 ज्याला सोडियम क्लोरेट म्हणतात. बघा डायल्यूट NaOH घेतला तर काय तयार होतो सोडियम हायपोक्लोराईड, आणि कॉन्सन्ट्रेटेड घेतला तर सोडियम क्लोरेट. सोडियम क्लोरेटचा फॉर्म्युला NaClO3 आणि सोडियम हायपोक्लोराईडचा NaOCl. त्यानंतर व्हेन क्लोरीन रिॲक्ट विथ कॅल्शियम हायड्रॉक्साईड, काय फॉर्म्युला आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा CaOH ट्वाइस. काय तयार होतो मित्रांनो CaOCl2. आता NaOCl चं नाव सोडियम हायपोक्लोराईड आहे, तसं CaOCl2 चं नाव काय मित्रांनो कॅल्शियम हायपोक्लोराईड. काय म्हणणार याला तुम्ही कॅल्शियम हायपोक्लोराईड. ज्याच कॅल्शियम हायपोक्लोराईडला ब्लिचिंग एजंट म्हणतात किंवा ब्लिचिंग पावडर. मित्रांनो यावर क्वेश्चन विचारलाय, तुम्हाला विचारलं ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला सांगा. ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला काय आहे CaOCl2, ज्याचं नाव काय मित्रांनो कॅल्शियम हायपोक्लोराईड. हा जो कॅल्शियम हायपोक्लोराईड कोणापासून तयार होतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कॅल्शियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन केली जाते क्लोरीन सोबत. देन व्हेन क्लोरीन रिॲक्ट विथ कॅल्शियम हायड्रॉक्साईड इन कोल्ड कंडिशन इट गिव्स कॅल्शियम क्लोराईड प्लस कॅल्शियम हायपोक्लोराईड CaOCl2. क्लिअर. त्यानंतर जो क्लोरीन आहे त्या क्लोरीनची रिॲक्शन केली आपण हायड्रोकार्बन सोबत, जसं मिथेन सोबत रिॲक्शन केली तर यातला एक हायड्रोजन निघाला CH3Cl, उरलेला H आणि Cl HCl. काय तयार झाला मिथिल क्लोराईड. कोण सांगेल मला आता मिथेन पासून मिथिल क्लोराईड तयार होण्याची ही जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनचा टाईप पटकन सांगा. रिॲक्शनचा टाईप कोणता आहे? सबस्टिट्यूशन आहे, इलिमिनेशन आहे, ऍडिशन आहे, असं सांगायचं. सांगा मिथेन पासून मिथिल क्लोराईड काय झालं ते परत सांगतो. मिथेन मधला एक हायड्रोजन निघाला, एक क्लोरीन आला. एक हायड्रोजन निघाला आणि एक क्लोरीन आलेला आहे. मग एक पार्ट निघून जातो, दुसरा पार्ट येतो. काय म्हणता तुम्ही त्या रिॲक्शनला? ऋतुजा भुजाडे बरोबर सांगितले, सिद्धीने पण बरोबर सांगितले. सांगा काय म्हणणार त्या रिॲक्शनला तुम्ही? तर त्या रिॲक्शनला म्हणणार आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन. नंतर वा सेकंड रिॲक्शन आपण इथिन सोबत घेतली. मग इथिन माहिती आपल्याला CH2 डबल बॉन्ड CH2, त्यात ऍड केला Cl2, तयार झाला बघा CH2Cl सिंगल बॉन्ड CH2Cl, ज्याला 1,2 डायक्लोरो इथेन. काय म्हणता मित्रांनो याला 1,2 डायक्लोरो इथेन. आता याच्या रिलेटेड मला सांगा, हा 1,2 डायक्लोरो इथेन आहे, ज्याला तुम्ही कॉमन नेम देऊ शकता विसिनल डायहलाइड. कोणता आहे मित्रांनो? हा विसिनल
डायहॅलाइड. जेमिनल विसिनल आठवतं ना, दोन्ही क्लोरीन एकाच कार्बनला अटॅच असल जेमिनल, शेजारच्याला अटॅच असल विसिनल. आता मला सांगा या इथिन मध्ये क्लोरीन आपण ऍड केला, तयार झाला 1,2-डायक्लोरो इथेन. ही कोणत्या टाईपची रिॲक्शन आहे मित्रांनो, तर ही ऍडिशन रिॲक्शन आहे, कारण इथं दोन्ही क्लोरीन डायरेक्ट ऍड झाले. सांगा मग मिथेन हा कोणत्या टाईपचा हायड्रोकार्बन आहे, तर हा सॅच्युरेटेड आहे. कोणता आहे हा, सॅच्युरेटेड आहे. आणि इथिन हा कोणत्या टाईपचा आहे मित्रांनो, अनसॅच्युरेटेड आहे. मग आपण सांगू शकतो क्लोरीन जर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन सोबत रिॲक्ट झाला, सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतो. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन सोबत रिॲक्ट झाला, ऍडिशन रिॲक्शन दाखवतो. सांगा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन सोबत कोणती, सबस्टिट्यूशन. कोणती, सबस्टिट्यूशन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन सोबत कोणती मित्रांनो, ऍडिशन रिॲक्शन. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो असणार आहे बघा, दॅट इज युजेस ऑफ क्लोरीन. जो क्लोरीन आहे त्या क्लोरीनचे काही युजेस पटपट सांगतो मी आता. फॉर ब्लिचिंग वूड पल्प, म्हणजे जे काही लाकूड आहे, झाडाचं जे लाकूड आहे त्याचा वरचा जो असा पापुद्रा असतो त्याला आपण वूड पल्प म्हणणार. कशासाठी लागतो तो, पेपर तयार करण्यासाठी. मग हे पेपर तयार करण्यासाठी जो वूड पल्प आहे त्याचं डिकलरायझेशन करण्यासाठी यूज केला जातो क्लोरीन. त्यानंतर बघा ब्लिचिंग कॉटन अँड टेक्सटाईल, कॉटन किंवा टेक्सटाईल यांचं पण ब्लिचिंग करण्यासाठी म्हणजे कलर रिमूव्ह करण्यासाठी यूज केला जातो ब्लिचिंग एजंट म्हणून. कोण मित्रांनो, तर क्लोरीन. त्यानंतर इन द एक्सट्रॅक्शन ऑफ गोल्ड अँड प्लॅटिनम, काय करण्यासाठी, गोल्ड किंवा प्लॅटिनम त्यांच्या ओर पासून सेपरेट करण्यासाठी पण यूज केला जातो क्लोरीन. इन द मॅन्युफॅक्चर ऑफ डाईज, ड्रग्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड सच ॲज कार्बन टेट्राक्लोराइड अँड क्लोरोफॉर्म. हे क्लोरोफॉर्म कार्बन टेट्राक्लोराइड तयार करण्यासाठी पण क्लोरीनचा यूज केला जातो. स्टरलायझिंग ड्रिंकिंग वॉटर, जे ड्रिंकिंग वॉटर आहे त्याचं स्टरलायझेशन म्हणजे त्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी पण यूज केला जातो क्लोरीन. इन द प्रिपरेशन ऑफ पॉइझनस, बघा पॉइझनस कंपाऊंड आहे काही, जसं फॉस्जिन आहे बघा COCl2 ज्याला काय म्हणता फॉस्जिन. देन टिअर गॅस, याचे क्वेश्चन विचारले हा, हे फॉर्म्युले लक्षात घ्या. फॉस्जिनचा फॉर्म्युला काय मित्रांनो, COCl2. टिअर गॅस ज्याचा फॉर्म्युला आहे CCl3NO2. देन मस्टर्ड गॅस ClCH2CH2S CH2CH2Cl. हे सगळे क्वेश्चन विचारले, हे फॉर्म्युले पाठ करून घ्या. फॉस्जिन COCl2, टिअर गॅस CCl3NO2 आणि मस्टर्ड गॅस ClCH2CH2S CH2CH2Cl. बघा मध्ये S आहे, दोन्ही बाजूने CH2CH2Cl आहे. इन द मॅन्युफॅक्चर ऑफ हायपोक्लोराइड, जसं सोडियम हायपोक्लोराइड तयार केला, कॅल्शियम हायपोक्लोराइड तयार केला, नंतर क्लोरेट्स, परक्लोरेट्स, हायड्रोक्लोरिक ऍसिड. देन इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सेव्हरल इंडस्ट्रियल सॉल्व्हंट सच ॲज क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराइड अँड इथिलीन क्लोराइड. तर हे काही महत्वाचे युजेस आहे. त्यात परत सांगतो, या सगळ्यात हा जो आपण 5 नंबरचा यूज आहे हा एकदम महत्वाचा आहे, ज्यावर खूप वेळा क्वेश्चन विचारलेले आहे. फॉस्जिन गॅसवर विचारलाय, टिअर गॅसवर विचारलाय, मस्टर्ड गॅसवर विचारलाय. तर हे तुम्ही पाठ करून ठेवा. क्लिअर. त्यानंतर बघा नेक्स्ट कंपाऊंड असणार आहे हायड्रोजन क्लोराइड. हायड्रोजन क्लोराइड म्हणजे माहिती मित्रांनो आपल्याला HCl. मग HCl कसा तयार होतो, तर एकदम सोपी मेथड आहे. HCl तयार केला जातो बाय युजिंग NaCl. बघा NaCl ची रिॲक्शन H2SO4, मग यातला H, यातला Cl, HCl, उरलेला पार्ट Na, यातला H, SO4, NaHSO4, काय म्हणणार त्याला, सोडियम हायड्रोजन सल्फेट किंवा याला तुम्ही सोडियम बाय सल्फेट पण म्हणता. काय म्हणणार मित्रांनो त्याला, सोडियम बाय सल्फेट. त्यानंतर तयार झालेला सोडियम बाय सल्फेट आहे, त्याची परत रिॲक्शन केली NaCl सोबत, तयार होतो सोडियम सल्फेट आणि आणखी एक मॉलिक्यूल तयार होतो HCl चा. त्यानंतर हा जो HCl आहे त्याच्या काही आपल्याला प्रॉपर्टीज घ्यायच्या आहे. जसं HCl हा ऍसिड आहे, माहिती ना आपल्याला. ऍक्च्युअल HCl हा गॅस आहे,
बट व्हेन दिस HCl गॅस डिझॉल्व इन वॉटर इट गिव्स H प्लस आयन. कोणता आयन तयार करतो? H प्लस आयन. आणि तुम्हाला सांगितलं H प्लस आयन म्हणजेच त्यातला H प्लस हा H2O ला कंबाईन होऊन तयार होतो H3O प्लस. आणि H3O प्लस म्हणजेच H प्लस. कुठेतरी आपण शिकलोय मित्रांनो. द सबस्टन्स विच गिव्स H प्लस आयन व्हेन डिझॉल्व इन वॉटर आर कॉल्ड ऍसिड. म्हणून HCl हा काय मित्रांनो? ऍसिड आहे. पण तो गॅसियस फॉर्म मध्ये असताना त्याला आपण ऍसिड नाही म्हणणार. जेव्हा तो कशात डिझॉल्व केला? वॉटर मध्ये डिझॉल्व केला म्हणजे कोणतं सोल्युशन तयार झालं मित्रांनो? ऍक्वियस सोल्युशन. तेव्हा मात्र त्याला म्हणणार तुम्ही हायड्रोक्लोरिक ऍसिड. काय म्हणणार मित्रांनो त्याला? हायड्रोक्लोरिक ऍसिड. या हायड्रोक्लोरिक ऍसिडची रिएक्शन केली आपण अमोनिया सोबत. बघा हा ऍसिड आहे, अमोनिया हा बेस आहे, सॉल्ट तयार होतो NH4Cl ज्याला म्हणतो आपण अमोनियम क्लोराईड. काय म्हणणार त्याला? अमोनियम क्लोराईड. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे बघा महत्वाचा कोणता? तर ऑक्झो ऍसिड्स ऑफ हॅलोजन. जो हॅलोजन आहे त्या हॅलोजनचे ऑक्झो ऍसिड. आता हा पार्ट मी अगोदरच्या स्लाइडवर एक्सप्लेन करतो. आता मला सांगा ऑक्झो ऍसिड म्हणजे काय? सांगा पटकन. ऑक्झो ऍसिड म्हणजे काय? तर ऑक्सिजन असलेला ऍसिड. मग हॅलोजनचे ऑक्झो ऍसिड ज्यात काय काय असेल बघा. ऍसिड आहे म्हणजे हायड्रोजन असेल, ऑक्झो ऍसिड म्हणजे ऑक्सिजन असेल आणि हॅलोजनचे ऑक्झो ऍसिड आहे म्हणजे हॅलोजन असेल. तर बघा हॅलोजन हे 4 टाईपचे ऑक्झो ऍसिड तयार करतात. किती टाईपचे? 4 टाईपचे. मी डायरेक्ट फॉर्म्युले लिहून देतो. HXO, दुसरा HXO2, तिसरा असणार आहे HXO3 आणि चौथा असणार आहे मित्रांनो HXO4. बघा कॉमन पार्ट आहे सगळ्यात. एकच हायड्रोजन आहे, एकच हॅलोजन आहे, फक्त काय बदलत आहे मित्रांनो? ऑक्सिजन. आता जर HXO घेतला तर त्याचं नाव आहे हायपोहॅलस ऍसिड. काय नाव आहे मित्रांनो याचं? हायपोहॅलस ऍसिड. काय म्हणणार त्याला आपण? हायपोहॅलस ऍसिड. HXO2 ज्याला तुम्ही म्हणायचं हॅलस ऍसिड. त्यानंतर HXO3 ज्याला म्हणायचं तुम्ही हॅलिक ऍसिड. आणि HXO4 त्याला म्हणायचं पर हॅलिक ऍसिड. काय म्हणायचं मित्रांनो? पर हॅलिक ऍसिड. फॉर्म्युले पाठ करणं खूप सोपे आहे. परत सांगतो. HX कॉमन आहे, HXO, HXO2, HXO3, HXO4. फक्त O असेल तर हायपोहॅलस ऍसिड. 2 ऑक्सिजन असेल हॅलस ऍसिड, 3 असेल हॅलिक ऍसिड, 4 असेल पर हॅलिक ऍसिड. लक्षात येईल. मग जसं मी म्हटलं आता मला सांगा HFOA. सांगा HFO ह्या 4 पैकी कोणता येईल? हा पहिला येईल हायपोहॅलस ऍसिड. मग फ्लोरीन आहे म्हणून त्याला हायपोफ्लोरस ऍसिड. काय म्हणणार मित्रांनो? हायपोफ्लोरस ऍसिड. क्लोरीन घेतला HClO त्याला म्हणणार तुम्ही हायपोक्लोरस ऍसिड. Br घेतला हायपोब्रोमस ऍसिड. मग सांगा मी असं लिहिलं HClO2. सांगा HClO2 ह्या 4 पैकी कोणता येईल? हॅलस ऍसिड. मग याला म्हणणार तुम्ही क्लोरस ऍसिड. काय म्हणणार मित्रांनो? क्लोरस ऍसिड. मग आता ह्या टेबल मध्ये ती सगळी माहिती दिली बघा. बघा जो फ्लोरीन आहे त्या फ्लोरीन फक्त एकाच टाईपचा ऑक्झो ऍसिड तयार करतो. कोणता? HFO. असं सोपं आहे. HFO ज्याला म्हणता तुम्ही हायपोफ्लोरस ऍसिड. त्यानंतर क्लोरीनचे सगळे ऍसिड आहे HClO, HClO2, HClO3, HClO4. बघा असं HClO, HClO2, HClO3, HClO4 याला म्हणणार हायपोक्लोरस ऍसिड, क्लोरस ऍसिड, क्लोरिक ऍसिड, परक्लोरिक ऍसिड. सांगा याला काय म्हणणार? HBRO हायपोब्रोमस ऍसिड, HBRO3 ब्रोमिक ऍसिड, HBRO4 परब्रोमिक ऍसिड. सांगा HIO हायपोआयोडस ऍसिड, HIO3 आयोडिक ऍसिड आणि HIO4 पर आयोडिक ऍसिड. आता याचे ऑक्सिडेशन नंबर पण विचारले जातात. एकदम सोपं आहे बा. जसं मी म्हटलं HFO कोणाचा ऑक्सिडेशन नंबर शोधायचा तुम्हाला? फ्लोरीनचा. आता फ्लोरीनचा जर इथं विचारला, ऍक्च्युअली इथं जो दिलाय तो हॅलोजनचा दिलाय. फ्लोरीनचा आपल्याला माहिती आहे फ्लोरीन कधी प्लस दाखवत नाही, फ्लोरीनचा नेहमी
-1 असतो, पण इथं हॅलोजनचा म्हणजे जनरल असा जर घेतला आपण HXO, एका ऑक्सिजनचा -2, हायड्रोजनचा +1, मग -2 आणि +1 -1 त्या बाजूला जाऊन +1. म्हणजे हायपोहॅलस ऍसिड मध्ये विचारला हॅलोजनचा ऑक्सिडेशन नंबर +1 आहे. सांगा, मी विचारलं HClO2 यामधल्या क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर. बघा, एका ऑक्सिजनचा -2 आहे, दोघांचा -4, हा +1 -4 आणि +1 -3 तिकडे जाऊन +3. मग तुम्हाला विचारलं राईट द नेम ऑफ ऑक्झो ऍसिड इन विच हॅलोजन शोज +3 ऑक्सिडेशन नंबर. सांगा, ऑक्झो ऍसिडचं नाव सांगा ज्या ऑक्झो ऍसिड मध्ये हॅलोजनचा ऑक्सिडेशन नंबर +3 असतो. काय म्हणणार मित्रांनो त्याला? हॅलस ऍसिड. आणि हॅलस ऍसिड फक्त एकच हॅलोजन तयार करतो, कोण? तर क्लोरीन. कोणता मित्रांनो? क्लोरीन. त्यानंतर आता हे जे हायपोहॅलस ऍसिड आहे, हॅलस ऍसिड आहे, हॅलिक ऍसिड आहे, पर हॅलिक ऍसिड आहे, यांचे स्ट्रक्चर आहे. क्लोरीन हा एकमेव हॅलोजन आहे, तो सगळ्या टाईपचे ऑक्झो ऍसिड तयार करतो. कोणता हॅलोजन? क्लोरीन. मग बघा, क्लोरीनचे वेगवेगळे ऑक्झो ऍसिड कोणते? जसं HClO दिसतंय तुम्हाला, H इथं O इथं Cl, याला तुम्ही म्हणता हायपोक्लोरस ऍसिड. नंतर HClO2, बघा HClO2 कुठं दिसतोय? HOCl डबल बॉन्ड O म्हणजे HClO2, त्याला म्हणणार क्लोरस ऍसिड. नंतर बघा HClO3 त्याला क्लोरिक ऍसिड, HClO4 त्याला म्हणणार परक्लोरिक ऍसिड. क्लोरीनचे वेगवेगळे ऑक्झो ऍसिड कोणते? HClO, HClO2, HClO3, HClO4. याचं नाव आहे हायपोक्लोरस ऍसिड, क्लोरस ऍसिड, क्लोरिक ऍसिड, परक्लोरिक ऍसिड. याची ऍसिडिक स्ट्रेंथ पण विचारता. एकदम सोपं आहे. ऍसिडिक स्ट्रेंथ कशी लक्षात ठेवायची? तर ज्याच्यात जास्त ऑक्सिजन तो जास्त ऍसिडिक. इथं एक आहे, यापेक्षा हा जास्त, यापेक्षा हा जास्त, यापेक्षा हा जास्त. म्हणजे तुम्हाला सगळ्यात स्ट्रॉंग ऑक्झो ऍसिड विचारला क्लोरीनचा HClO4 हा स्ट्रॉंग ऍसिड आहे. आणि वीक ऍसिड विचारला HClO आहे. त्यानंतर हे डबल बॉन्ड वगैरे पण विचारता, स्ट्रक्चर पण विचारता. कॉमन लक्षात घ्या, असं लक्षात ठेवायचं HO आणि पुढे मग काय आहे? Cl आहे. मग आणखी एक O असेल तर मग तुम्ही आणखी असं डबल बॉन्ड O म्हणजे HClO2, O3 असेल तर मग परत आणखी डबल बॉन्ड O, 4 असेल परत आणखी डबल बॉन्ड O. असं कॉमन स्ट्रक्चर व्हा. HO असा तर कॉमनच आहे, पुढे काय घ्यायचा? Cl. आणि त्या Cl ला आपण ऑक्सिजन जोडत राहायचे. कोणत्या बॉन्डने? डबल बॉन्डने. तर माझ्या मते हा पॉइंट समजलाय सगळ्यांना, ऑक्झो ऍसिड्स ऑफ हॅलोजन. क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट पॉइंट असणार आहे बघा, दॅट इज इंटर हॅलोजन कंपाऊंड. एकदम सोपं आहे. आता इंटर हॅलोजन कंपाऊंड कशाला म्हणायचं मित्रांनो? तर कंपाऊंड कंटेनिंग 2 or more हॅलोजन ऍटम, 2 किंवा 2 पेक्षा जास्त हॅलोजन ऍटम असतील वेगवेगळे. मग इंटर हॅलोजन कंपाऊंड 4 टाईपचे व्हा. X, X', नंतर X, X'3, नंतर X, X'5 आणि X, X'7. आता तुम्ही म्हणणार X काय आणि X' काय? तर बघा, यातला X म्हणजे लक्षात घ्या मोठा हॅलोजन आणि X' म्हणजे छोटा हॅलोजन. जसं इथं दिलं ClF, मग ClF मध्ये X कोण? Cl आणि X' कोण? F. BrF, BrCl, ICl, IBr. आता इथं X, X'3, ClF3, BrF3, IF3, X, X'5, ClF5, BrF5, IF5 आणि X, X'7 चं IF7. आता मला तुम्ही सांगा X आणि X', आता साईज नुसार जर विचार केलं तर X' छोटा आहे, X हा मोठा आहे. मला सांगा तुम्ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या बाबतीत सांगा, X ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त का X' ची जास्त? सांगा, एक्झाम्पल वरून सांगा. तिथे एक्झाम्पल दिसतंय तुम्हाला, त्या एक्झाम्पल वरून सांगायचं तुम्ही X ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे का X' ची? कमेंट करा. एक्झाम्पल बघा, ClF आहे, ClF3 आहे, ClF5 आहे. कोणाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त?
पटपट सांगा. वेदांग सदावर्ते बरोबर सांगितलंय, सिद्धीने पण बरोबर सांगितलंय, ऋतुजा भुजाडेने पण बरोबर सांगितलंय, सर्वेशने पण बरोबर सांगितलंय. तर बघा जसं इथं बघितलं आपण ClF फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, म्हणजे X डॅश हा हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, X हा लोअर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. त्यानंतर इंटर हॅलोजन कंपाऊंडच्या काही इथं प्रिपरेशन मेथड दिलाय बघा. जसं Cl2 + F2 काय तयार झाला 2Cl I2 + Cl2 2ICl. आता नाव काय, नाव पण महत्वाचं आहे. बघा ClFA नाव काय लिहायचं मित्रांनो, क्लोरीन फ्लोराईड. काय लिहायचं, क्लोरीन फ्लोराईड. ClF3A क्लोरीन ट्रायफ्लोराईड. BrF5A ब्रोमीन पेंटाफ्लोराईड. IF7A आयोडीन हेप्टाफ्लोराईड. काय नाव लिहायचं, आयोडीन हेप्टाफ्लोराईड ब्रोमीन पेंटाफ्लोराईड. त्यानंतर इथं बघा हे जे तयार झाले कोणत्या टाईपचे इंटर हॅलोजन कंपाऊंड, X डॅश. इथं तयार करतोय आपण X-3. जसं Cl2 + 3F2 काय तयार झाला 2ClF3. नाव आहे त्याचं क्लोरीन ट्रायफ्लोराईड. I2 + 3Cl2 2ICl3 आयोडीन ट्रायक्लोराईड. त्यानंतर बघा आता हे जे काही इंटर हॅलोजन कंपाऊंड आहे त्यांचे स्ट्रक्चर, त्यांची जॉमेट्री आणि त्यांचा शेप दिलाय. आता मी एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. जसं X डॅश आहे मित्रांनो, X डॅश ची जॉमेट्री लक्षात ठेवायची तुम्ही लिनियर. कोणती जॉमेट्री आहे, लिनियर. आता तुम्हाला विचारलं जसं ICl जॉमेट्री लिनियर, मग तुम्हाला एखाद्याने विचारलं हाऊ मेनी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट ऑन आयोडीन ॲटम. बघा हा जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंड मधल्या आयोडीन वर किती लोन पेअर आहे. लोन पेअर वर क्वेश्चन विचारता. आता एकदम सोपं सांगतो. सांगा कोणता पण हॅलोजन असेल त्याच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात मित्रांनो, 7. मग 7 पैकी एका इलेक्ट्रॉनचा वापर करून बॉन्ड तयार केला, याचा अर्थ उरले 6 इलेक्ट्रॉन. मग 6 इलेक्ट्रॉन म्हणजे अशा 3 लोन पेअर. काय लक्षात ठेवायचं, 3 लोन पेअर. आता तुम्हाला विचारलं ClF3 आहे, इकडे वा. ClF3 मध्ये विचारलं हा जो क्लोरीन आहे या क्लोरीन वर किती लोन पेअर आहे. मग परत क्लोरीनच्या शेवटच्या शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन. मग 7 पैकी 3 बॉन्ड तयार केले म्हणजे उरले 4 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 लोन पेअर. ओळखता येईल ना. आता हायब्रिडायझेशन ओळखता आलं पाहिजे. लिनियर साठी काही विचारले जात नाही हायब्रिडायझेशन. इथं बघा तुम्हाला विचारलं ClF3 एकदम सोपं. सांगा किती इलेक्ट्रॉन आहे, 7 आहे. कोणत्या, S मध्ये 2 आहे आणि P मध्ये किती मित्रांनो 5 आहे. 1 2 3 4 5. आता मला सांगा 3 बॉन्ड तयार करण्यासाठी किती अनपेड इलेक्ट्रॉन पाहिजे, 3. मग इथं एकच आहे, मग हा एक पुढे पाठवा. म्हणजे असं 1 2 3 4 5 6 7. बघा हे कोणतं, S ऑर्बिटल. हे 3 कोणते, P ऑर्बिटल. आणि हे कोणतं, D ऑर्बिटल. म्हणजे कोणतं हायब्रिडायझेशन, ClF3 मॉलिक्यूलचं sp3d. कोणतं, sp3d. मग असा हा Cl 3 फ्लोरीन अटॅच आहे, त्या क्लोरीन वर 2 लोन पेअर आहे. याचा शेप येतो बेन टी शेप. कोणता मित्रांनो, बेन टी शेप. मग ClF3 जसा आहे तसाच BrF3 पण येईल, IF3 पण येईल. आता विचारलं आपल्याला एखाद्याने BrF5 ब्रोमीन पेंटाफ्लोराईड. मला सांगा हा ब्रोमीन पेंटाफ्लोराईड आहे, ब्रोमीन वर लोन पेअर किती, 5 बॉन्ड तयार झाले. याचा अर्थ 5 इलेक्ट्रॉन वापरले, 7 पैकी राहिले 2 म्हणजे 1 लोन पेअर. कळालं ना, 5 बॉन्ड 1 लोन पेअर. मग आपल्याला लगेच कळायला पाहिजे ब्रोमीन 1 2 3 4 5 5 बॉन्ड आहे आणि 1 लोन पेअर आहे. लोन पेअर म्हणजे असे. कोणती जॉमेट्री बनायची याला, स्क्वेअर पिरॅमिडल. कोणती, स्क्वेअर पिरॅमिडल. आता बघा जसं इथं आपण 5 बॉन्ड तयार करण्यासाठी अनपेड इलेक्ट्रॉन पाहिजे 5. मग 5 कधी येईल, यातला पण 1 इलेक्ट्रॉन तुम्ही पुढे पाठवला तर. मग पुढे पाठवला याचा अर्थ किती अनपेड झाले, 1 2 3 4 5. मग sp3d3. कोणतं हायब्रिडायझेशन येईल याचं, sp3d3. आणि शेवटचा आहे बघा IF7. आता मला सांगा IF7 जर घेतला, मी विचारलं आयोडीन वर किती लोन पेअर, तर 1 पण लोन पेअर नाही, 0. सांगा IF7 मध्ये हायब्रिडायझेशन कोणतं होईल.
सांगा 7 अनपेड इलेक्ट्रॉन येण्यासाठी हा पण इकडे पाठवला. सांगा IF7 मध्ये हायब्रिडायझेशन पटकन सांगायचं तुम्ही कमेंट करून. IF7 मध्ये हायब्रिडायझेशन कोणतं येईल? 7 अनपेड इलेक्ट्रॉन दाखवले मी तुम्हाला. एक s ऑर्बिटल मध्ये, 3 p ऑर्बिटल मध्ये आणि 3 d ऑर्बिटल मध्ये. सांगा कोणतं हायब्रिडायझेशन येईल तर IF7 मध्ये? हा, ऋतुजा भुजाडे करेक्ट सांगितलंय. ऋतुजाने करेक्ट सांगितलंय. तर 7 अनपेड इलेक्ट्रॉन आहे, एक s ऑर्बिटल मध्ये, 3 p ऑर्बिटल आणि 3 d ऑर्बिटल. म्हणजे कोणतं हायब्रिडायझेशन येईल मित्रांनो? sp3d3. कोणतं? sp3d3 हायब्रिडायझेशन. आता एकदम सोपं बघा, मी परत तो पार्ट थोडासा इथं लिहितो बघा. x डॅश असेल तर जॉमेट्री असते लिनियर. कोणती मित्रांनो? लिनियर. x डॅश 3 असेल तर जॉमेट्री असते टी शेप. बेंड टी शेप हायब्रिडायझेशन असतं. कोणतं हायब्रिडायझेशन असतं मित्रांनो तिथं? आता घेतलं ना आपण sp3d. नंतर x डॅश 5 असेल स्क्वेअर पिरॅमिडल. जॉमेट्री असते स्क्वेअर पिरॅमिडल आणि हायब्रिडायझेशन असतं sp3d2. x डॅश 5 असेल, सॉरी x डॅश 7 असेल, जॉमेट्री असते पेंटागोनल बाय पिरॅमिडल. कोणती? पेंटागोनल बाय पिरॅमिडल. आणि इथं हायब्रिडायझेशन असतं sp3d3. कोणतं मित्रांनो? sp3d3. क्लिअर? हा पॉइंट सगळ्यांना कळाला आहे. त्यानंतर आता बघा लास्ट पॉइंट आहे चॅप्टर मध्ये, जे नोबल गॅसेस आहे त्या नोबल गॅसेसचे युजेस, त्यावर पण क्वेश्चन विचारला जातो मित्रांनो. पटपट आपण ते युजेस इथं आता रिवाइज करू. तर बघा, मिक्सचर ऑफ हेलियम अँड ऑक्सिजन इज यूज फॉर आर्टिफिशियल ब्रीथिंग ऑफ अस्थमा पेशंट. जे दमाचे पेशंट असतात त्यांना आर्टिफिशियल श्वास घेण्यासाठी जे मिक्सचर यूज केलं जातं, कोणाचं? ऑक्सिजन आणि हेलियम. देन मिक्सचर ऑफ हेलियम अँड ऑक्सिजन इज यूज फॉर रिस्पायरेशन बाय सी डायव्हर्स. म्हणजे समुद्रात एकदम खोलवरती जेव्हा जातात तिथं रिस्पायरेशन साठी पण मिक्सचर यूज केलं जातं हेलियम आणि ऑक्सिजन. देन फॉर फिलिंग बलून्स, फुग्यामध्ये हवा भरण्यासाठी. त्यानंतर मिक्सचर ऑफ हेलियम अँड हायड्रोजन. बघा, जे बलून मध्ये जी एअर असते त्यामध्ये 85% हायड्रोजन 15% असतो. बघा, हेलियम हा 85% आणि हायड्रोजन असतो 15%. देन हेलियम इज यूज फॉर प्रोड्युसिंग इनर्ट atmosphere required for welding purpose and metallurgy of some metal. वेल्डिंग करताना इनर्ट ॲटमॉस्फिअर तयार करण्यासाठी पण हेलियमचा यूज केला जातो. देन लिक्विड हेलियम इज यूज फॉर प्रोड्युसिंग लो टेम्परेचर रिक्वायर्ड फॉर रिसर्च. रिसर्च करताना जर कमी टेम्परेचर पाहिजे असेल आपल्याला, ते कमी टेम्परेचर तयार करण्यासाठी पण यूज केला जातो. कोणाचा? तर हेलियमचा. त्यानंतर आर्गॉनचे युजेस दिले बघा मित्रांनो, फॉर प्रोड्युसिंग इनर्ट ॲटमॉस्फिअर इन वेल्डिंग अँड स्टील प्रोडक्शन. आता इनर्ट ॲटमॉस्फिअर कळतं सगळ्यांना पण, म्हणजे ज्या ॲटमॉस्फिअर मध्ये कुठल्याही रिॲक्शन वगैरे होणार नाही. त्यानंतर मिक्सचर ऑफ 85% आर्गॉन अँड 50% नायट्रोजन इज फिल्ड इन इलेक्ट्रिक बल्ब. जो इलेक्ट्रिक बल्ब असतो मित्रांनो, त्या इलेक्ट्रिक बल्ब मध्ये इनर्ट ॲटमॉस्फिअर, जी टंगस्टन असेल, ही जी तार असते फिलामेंट म्हणता, त्याचं ऑक्सिडेशन वगैरे होऊ नये म्हणून यामध्ये इनर्ट ॲटमॉस्फिअर तयार केलं जातं. आणि ते इनर्ट ॲटमॉस्फिअर तयार करण्यासाठी 85% आर्गॉन आणि 15% यूज केला जातो नायट्रोजन. देन इन फिलिंग फ्लोरोसंट ट्यूब्स अँड रेडिओ वाल्व्स इट इज मिक्स विथ निऑन टू गेट लाईट ऑफ व्हेरियस कलर. आता यातला हा जो आहे बघा आर्गॉन आणि नायट्रोजन, यावर क्वेश्चन विचारलाय. त्यानंतर नेक्स्ट जो असणार आहे युजेस ऑफ निऑन. बघा, निऑन डिस्चार्ज लॅम्प अँड साइन कशामध्ये यूज केला जातो? जे सिग्नल वगैरे असतात त्या सिग्नल मध्ये. मिक्सचर ऑफ निऑन अँड हेलियम इज यूज इन
certain protective electrical devices such as voltage stabilizer, current rectifiers. या व्होल्टेज स्टॅबिलायझर मध्ये करंट रेक्टिफायर मध्ये पण यूज केला जातो निऑनचा फॉर प्रोडक्शन ऑफ लेझर्स अँड फ्लोरोसंट ट्यूब्स. फ्लोरोसंट याचा अर्थ ज्यापासून म्हणजे आपण काय म्हणतो तर लाईट हा पसरला जातो. तर ज्या ट्यूब वगैरे तयार करण्यासाठी पण यूज केला जातो कशाचा तर निऑनचा. तर हे वेगवेगळे युजेस आहे हेलियम, आर्गॉन आणि निऑन. तो एकदा थोडासा पार्ट तुम्ही परत रिवाइज करायचा आहे. थेरॉटिकल पार्ट आहे त्यातले काय करायचे मित्रांनो तर थोडेसे क्वेश्चनचा अंदाज घ्या. मागच्या 1-2 वर्षात जे क्वेश्चन विचारले तेच युजेस आपण पाठ करायचे म्हणजे त्या रिलेटेडच क्वेश्चन हे विचारले जातात. तर इथं हा चॅप्टर आपण थेरॉटिकली कंप्लीट केला आहे. थोडासा आता थेरॉटिकल पार्ट होता त्यामुळे थोडासा आपल्याकडनं ते फास्ट रिवाइज केलंय आपण कारण की चॅप्टर हा खूप मोठा आहे आणि आपल्याला ह्या स्पीडने तो रिवाइज करणं गरजेचं होतं. जे मेन पॉइंट आहे ते सगळे मेन पॉइंट मी तुमच्या लक्षात आणून दिले ज्या पॉइंटच्या रिलेटेड क्वेश्चन हे विचारले जातात. तर बघा आता आपण जास्त वेळ न घेता या चॅप्टरच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहे बघा लगेच आपण त्या क्वेश्चनकडे पण जाऊ. पटपट सगळ्यांनी तयार व्हायचंय आता क्वेश्चन साठी आणि तुमच्या स्क्रीनवर क्वेश्चन पण दिसतोय. पटपट क्वेश्चनचे आन्सर द्यायला सुरुवात करायची. सांगा फर्स्ट क्वेश्चन जो दिसतोय तुम्हाला विच फ्रॉम फॉलोइंग कंपाऊंड इज कॉल्ड कार्नेलाइट. काल आपण जो सुरुवातीचा पार्ट घेतला होता बघा मित्रांनो ऑकरन्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 त्यामधले हे क्वेश्चन आहे. काय विचारलं तुम्हाला विच फ्रॉम फॉलोइंग कंपाऊंड इज कॉल्ड कार्नेलाइट. कार्नेलाइट ज्याचा तुम्हाला फॉर्म्युला विचारलाय रुचाने आन्सर सांगितलंय. तर बघा कार्नेलाइट हा डबल सॉल्ट आहे जिथं पोटॅशियम क्लोराइड, मॅग्नेशियम क्लोराइड आणि .6H2O सर्वेशने पण बरोबर सांगितलंय. आणि याच रिलेटेड परत हा एक क्वेश्चन आहे हा 2024 हा पण 2024 ला विचारला पण एका बॅचला फॉर्म्युला विचारला आणि दुसऱ्या बॅचला काय विचारलं बघा मित्रांनो काय विचारलंय तिथं व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट इन 1 मोल ऑफ कार्नेलाइट. बघा जो कार्नेलाइट आहे आता लिहिला तुम्ही त्याचा फॉर्म्युला KCl Mg Cl2.6H2O काय म्हणता त्याला तुम्ही डबल सॉल्ट म्हणता मित्रांनो. ज्या डबल सॉल्ट मध्ये किती वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट आहे तर किती वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट आहे मित्रांनो 6. याचं ऑप्शन येईल ए ऑप्शन पहिल्याच येईल ऑप्शन सी. थर्ड क्वेश्चन वा विच फ्रॉम फॉलोइंग कंपाऊंड इज कॉल्ड गॅलेना. सांगा कोणत्या कंपाऊंडला आपण गॅलेना म्हणतो. काल हे पण घेतलं होतं आपण. तर गॅलेना हा जो PbS आहे मित्रांनो लेड सल्फाइड या लेड सल्फाइडला काय म्हटलं जातं तर गॅलेना. तिन्ही क्वेश्चन कळाले. या स्क्रीनवर जे 3 क्वेश्चन दिसत आहेत तिन्ही पण क्वेश्चन तुम्हाला कळालेले आहे का. पहिला विचारला कार्नेलाइटचा फॉर्म्युला नंतर कार्नेलाइट मध्ये किती वॉटर मॉलिक्यूल असतात ते विचारलं आणि इथं विचारला गॅलेनाचा फॉर्म्युला. तर हे फॉर्म्युले पाठ करून टाका मित्रांनो. यस सर्वांना हे समजले. नंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय आणि नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. सांगा आयडेंटिफाय रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट फ्रॉम फॉलोइंग. सांगा दिलेले जे काही इलेमेंट आहे त्यातलं तुम्हाला रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट कोणते ते ओळखायचे. यस काही डाऊट नाहीये. अमृता वडाळकर म्हणता काही डाऊट नाहीये बाकी सगळ्यांना पण समजलंय. सांगा आयडेंटिफाय रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट फ्रॉम फॉलोइंग. तर बघा खाली काय आपल्याला इलेमेंट दिलाय त्यातला रेडिओ ऍक्टिव्ह जसं ग्रुप 16 मध्ये सांगितलं पोलोनियम. ग्रुप 17 मध्ये जर बघितलं आपण तर जो अस्टेटाइन आहे तो रेडिओ ऍक्टिव्ह मित्रांनो. मग आता दिसतंय आपल्याला ऑप्शन मध्ये अस्टेटाइन आहे ना ऑप्शन ए मध्ये. मग याचा अर्थ ह्या क्वेश्चन साठी ऑप्शन ए हे करेक्ट आहे. क्लिअर कळालं सगळ्यांना. रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट यातला कोणता आहे तर अस्टेटाइन. देन which from following compound is called cryolite. सांगा आता याचा आन्सर द्या मला. क्रायोलाइटचा फॉर्म्युला कोणता आहे. हा याचं हे ऑप्शन सांगताय ना तुम्ही अस्टेटाइन. हा आता पुढचं सांगा which from following compound is called cryolite.
आता क्रायोलाइटचा फॉर्म्युला विचारलाय. ओम साळुंके करेक्ट ऑप्शन सांगितले, सॉरी ओम साळुंके चुकले, तुमचं सी ऑप्शन सांगितलंय. सर्वेश वाकचौरे करेक्ट ऑप्शन सांगितलंय तुम्ही क्रायोलाइटचं. नूतन माले ए ऑप्शन सांगताय तुम्ही. शोएब शेख करेक्ट सांगितलंय. सार्थक कवडे. तर बघा मित्रांनो, क्रायोलाइट, ज्या क्रायोलाइटचा फॉर्म्युला आहे Na3Al_F6. कोणता? Na3Al_F6. कळालंय? तर बघा, हे आता जे ऑकरन्सच्या रिलेटेड क्वेश्चन होते ते क्वेश्चन आपण इथं घेतलेले. आता बाकी आणखी काही क्वेश्चन आणि त्या रिलेटेड जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. आजचं लेक्चर आपण इथं थांबवतोय मित्रांनो. बाकी राहिलेले जे क्वेश्चन्स ह्या चॅप्टरच्या रिलेटेड असे थेरोटिकलच क्वेश्चन आहे, पण बाकी जो राहिलेला पार्ट आहे त्या रिलेटेड आहे, तो पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. तर इकडे लक्ष द्या मित्रांनो, आपण आजचं लेक्चर थांबवतोय. जसं लेक्चरचा टायमिंग आपण थोडासा जास्त टाकला होता 11 पर्यंत, पण आता 11 पर्यंत लेक्चर टाकण्याचं कारण तेच सांगतोय. माझं लेक्चर मी इथं थांबवतोय कारण की यानंतर तुम्हाला आता एकदम महत्त्वाचं तुमचे जे पुढचे ॲडमिशन प्रोसेस वगैरे त्या रिलेटेड आपल्याला काही इंजिनिअरिंग कॉलेजचे टीचर आले, ते तुम्हाला सेमिनार देणारे, तुम्हाला ॲडमिशनबद्दल माहिती वगैरे सांगणारे. तर कोणी लेफ्ट व्हायचं नाही आहे, नंतर तुम्हाला परत जॉईन व्हायचं आहे त्या सेमिनारसाठी. सेमिनार हा 5 मिनिटात लगेच चालू होणार आहे, त्यामुळं आताचं हे लेक्चर आता सोडायचं, फक्त 5 मिनिटं ब्रेक घ्यायचा आणि लगेच नवीन लेक्चरसाठी तुम्ही जॉईन व्हायचं.